नमस्कार मंडळी, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आपल्या स्कूल टिफिन सिरीजच्या 5व्या एपिसोडमध्ये आज आहे मोठ्या डब्यासाठी पालक चपाती म्हणजे पराठा आणि फ्लॉवरची भाजी, छोट्या डब्यासाठी घावण आणि ओल्या नारळाची चटणी। तुम्हालाही रोज नवीन आणि हेल्दी डबा आयडिया हव्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वाद आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असा हा डबा चवीसोबतच पोषणही भरलेला आहे। मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी, ऑफिस टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा पालक स्वच्छ धुवून थोडासा वाफवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण लसूण, मिरची, आलं आणि जिरं, कोथिंबीर टाकून, मीठ टाकून, हळद टाकून ते आपण वाटून घेतलेलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर ते पिठामध्ये भिजवून घेणार आहोत। आपण गव्हाचं पीठ आहे, जसं आपण पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही ओवा, तेल आणि पांढरे तीळ टाकले तरी चालतील। असा मऊसर गोळा तयार करून ठेवायचा आहे। आता आपण फ्लॉवरची भाजी करणार आहोत। फ्लॉवर स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत त्याचे। चला मग फोडणी करूया। त्याच्यासाठी आपण तेल गरम केलेलं आहे। हिंग, मोहरी, जिराची फोडणी देणार आहोत। कडकडून फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं लसूण टाकलेलं आहे। लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मग टॅमॅटो टाकणार आहोत। टॅमॅटोही चांगला परतवून घेणार आहोत। ही भाजी आपण तिखटात करतो ना, त्याच्यापेक्षा मिरचीमध्ये छान लागते आणि मुलंही चांगली आवडीने खातात। त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे। मिरची आणि कढीपत्ता टाकून आपण चांगलं परतून घेणार आहोत, जेणेकरून आपण बिना पाण्याची करणार आहोत म्हणून मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। टॅमॅटो, मिरची, कढीपत्ता टाकून चांगलं परतवून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। हळद, गरम मसाला, मीठ आणि परतवून घेऊन त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतवून घेणार आहोत। भाजी चांगली परतवून घेतल्यानंतर आपण वाफ काढून घेणार आहोत। फक्त वाफेत शिजवलेली भाजी आपली तयार झालेली आहे। बघा, अशी भाजी शिजवून मऊ होते। बिना पाण्याची करायची आहे। आता आपण पराठा लाटून घेऊया, म्हणजेच पोळी। जसं आपण चपाती लाटतो तसंच गोळा करून घ्यायचा आहे। चपाती अशी पातळसर लाटून घ्यायची आहे, एकदम मऊ होते। आता आपण चपात्या करून घेणार आहोत सगळ्या। आलटी पलटी करून तेल लावून चांगल्या आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने। ही चपाती आपण पनीरच्या भाजी बरोबर खूप छान लागते। चपाती तयार झालेली आहे। आता आपण घावण करणार आहोत। आपल्याकडे तांदळाचं पीठ असते ना, त्या पिठामध्ये म्हणजे थोडंसं भरड असतं ते घावणाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडा रवा, 2 चमचे रवा टाकलेला आहे। मीठ आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं पातळसा असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर पण टाकू शकतो, कारण की आपण चटणी बरोबर खातोय। आता आपण 2 चमचे त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि ते तूप पण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। असं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, आता आपण पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण घावण टाकणार आहोत। तुम्ही सुरुवातीला छोटे छोटे घावण टाकले तरी चालेल। असं सगळ्या तवावर पसरवून घ्यायचं। पातळ आहे त्याच्यामुळे ते पटकन पसरलं जातं। थोडं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये आपण एका साईडनेच आपण घावण हे करतो, भाजतो, त्याच्यामुळे तुम्ही एका साईडनेच भाजायचं आहे। थोडं 2 मिनिटं झाकण ठेवलं तरी चालेल। तेल टाकून आपण
आता असे घावन तयार करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन पौष्टिक डबा रेसिपींसाठी आपल्या स्वाद आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चटणी तयार झालेली आहे आणि आपला डबाही तयार झालेला आहे। आईचा डबा सिरीजच्या पुढच्या भागात